त्यानंतर खाली कोलॅबचं ऑप्शन आहे, गुगल कोलॅबरेटिव क्लिक करा, ॲड करा किंवा इन्स्टॉल करा. त्यानंतर हे असं इंटरफेस ओपन केल्यानंतर सो ज्युपिटरसारखं आहे ना, ते तसंच आहे, फक्त यामध्ये थोडे काही चेंजेस आहेत. सो इथं ऑप्शन येतात तुम्हाला मल्टिपल, लाईक अपलोड नोटबुक, ओपन नोटबुक, ओके, देन रिनेम होम, असे मल्टिपल ऑप्शन आहेत. इफ यू विश यू कॅन एक्सप्लोअर. त्यानंतर एडिटमध्ये असे मल्टिपल ऑप्शन भेटतात. देन व्ह्यूमध्ये काही ऑप्शन्स आहेत, इन्सर्टमध्ये आहेत. इफ यू गो फॉर द रन टाईम, तुम्हाला शिफ्ट एंटरनं पण रन करता येईल आणि इथून पण तुम्हाला रन करता येते. इथं मल्टिपल ऑप्शन आहेत, रन ऑल, रन बिफोर, रन सिलेक्शन, एक्सेट्रा एक्सेट्रा. इथं टूल्समध्ये पण तुम्हाला कीबोर्ड शॉर्टकट वगैरे अशा गोष्टी भेटतात. आणि लास्ट आहे हेल्पचा टॅब. तुम्हाला एखादी फाईल जर अपलोड करायची असेल तर तुम्हाला बाय युजिंग कोड पण अपलोड करता येते आणि मॅन्युअली पण तुम्हाला अपलोड करायची असेल तर अपलोड करता येते इथून. ओके, तुमचा ड्राईव्हचं कनेक्शन देऊन ड्राईव्हची जरी फाईल घ्यायची असेल तर ती पण घेता येते. हे रिफ्रेशचं बटन आहे. ओके, बाकी इथं जायचं असेल तर एक काम करावं लागेल, जर GPUला कनेक्ट करावं लागेल त्याचं, तर जे आपण ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट म्हणतो. सो इथं चेंज रन टाईमला जावं लागेल. इथं हार्डवेअर ॲक्सिलेटरमध्ये हे तेवढे तुम्हाला भेटतात. ओके, लाईक CPU जो की आता ओरिजिनल आहे, सध्या रन होतो आहे, T4 GPU, A100 GPU, L4 GPU आणि V28 TPU. ओके, सो या केसमध्ये पहा T4 हा GPU आहे, जो तुम्हाला हा सिलेक्ट करावा लागेल. ओके, एक वॉर्निंग आली, चेंजिंग रन टाईम ॲट्रिब्यूट्स मी टर्मिनेट युअर करंट सेशन, आर यू शुअर वॉन्ट टू. ओके ओके म्हणा, ठीक आहे. मी कॅन्सल करतो कारण मला दुसरी फाईल अपलोड करायची आणि सेव्ह करा चेंजेस. ओके, हे झालं. रन टाईम वगैरे कनेक्ट झाला, GPU तुम्ही यूज करतात. आता जी तुम्हाला फाईल टीच करायची ती फाईल मी ओपन करतो. इथं अपलोड करावी लागेल मला फाईल. तुम्हाला क्रिएट पण करता येते, या फाईलमध्ये पण तुम्हाला चेंजेस करतात, पण मी जी माझ्याकडे फाईल आहे ना ती अपलोड करतो आहे. I don't know what is the problem. Maybe file is not there. Let me check. Yes, file is there. So ANN implementation. So ही फाईल आता अपलोड करतोय. फाईल अपलोड होते, थोडा टाइम घेईन आणि फाईल अपलोड होईल. ओके, सो ही फाईल मी अपलोड केलेली आहे. NVIDIA SMI हा GPUसाठी आपण जे काही NVIDIA आहे ना ते GPU प्रोव्हायडर वगैरे आहे. सो आपण हे करतो, एक मिनटं हे कनेक्ट करू द्या. हे कनेक्ट नाही केलं, T4 सेव्ह, फाईन. सो आता हे GPUसाठी कनेक्ट होईल. कनेक्ट झालं की तर कनेक्टेड ऑप्शन येतं. आता कनेक्टिंग प्रोसेसमध्ये ओके आलं. T4 RAM. येस सर. बघा, कनेक्टेड टू Python 3 Google Compute Engine Backend GPU, RAM 0.95 GB आउट ऑफ 12.67 GB. डिस्क आहे ती 112 GBची आहे, त्यापैकी 32.62 GB यूज करत आहेत किंवा अवेलेबल आहे. ओके, रनिंगमध्ये, ठीक आहे. सो हे रन केलं. सो तुमचे जो काही GPU यूज करतात ना त्याचे डिटेल्स येतील. टेस्ला T4 आहे, बाकीचं ना कन्फिगरेशन तुम्हाला पाहायला मिळतील. नेक्स्ट, हे नॉर्मल आहे, लाईक डीप लर्निंगमध्ये ना तुम्हाला लाईक ओळख करून दिली की सेल कशा रन होतात. सो यू कॅन क्लिक हिअर. तुम्ही शिफ्ट एंटर जरी केलं ना तरी होऊन जाईल. ओके, सो पिप फ्रीज नावाची कमांड आहे, ती कमांड मी रन करतो आहे सगळं स्टार्ट करण्या अगोदर. सो डुईंग द सेम शिफ्ट एंटर करून मी आता ही रन करून दाखवतो. शिफ्ट, ओके, रन झाली सेल. त्यानंतर पिप इन्स्टॉल केला. तुम्हाला हे इन्स्टॉल करावं लागेल पॅकेज. डीप लर्निंगमध्ये या ANNवरती काम करायचं असेल तर इन्स्टॉलिंग चालू आहे, प्रोसेसमध्ये आहे. ठीक आहे, डाउनलोडिंग सक्सेसफुली इन्स्टॉल झालं. ओके, त्यानंतर काही लायब्ररीज इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला इथे इम्पोर्ट करायला लागतील. जे तुम्ही ज्युपिटरमध्ये कोड यूज करता ना ते तुम्हाला इतर वर रन करता येतात सेम. सपोज इन वर्स्ट केसेस जर तुम्ही इंटरव्ह्यू देत असाल त्यावेळेस जर ना ज्युपिटर ओपन होत नसेल तर यू कॅन डिरेक्टली ओपन युअर गुगल कोलॅब आणि स्टार्ट कोडिंग. सो रन झाली सक्सेसफुली सेल, 6 सेकंदामध्ये रन झाले. नाव कमिंग टू द सेकंड. सो यामध्ये तुम्हाला OS लिस्ट DIR कोणकोणत्या डिरेक्टरी आहेत त्या चेक करायला लागतील, दिसतील तुम्हाला. सो जस्ट अवेलेबल करंटली कन्फिग अँड सॅम्पल डेटा या दोन गोष्टी आहेत. मी हे काय अपलोड केलं
तर मला ते दिसेल. पण सध्या पहा दोनच गोष्टी आहेत माझ्याकडे, इथं दिसतील, कन्फिग आणि सॅम्पल डेटा. रिफ्रेश होते. राईट, क्लिअर. OS प्लेस गाईड या दोन गोष्टी आहेत इथं. कमिंग टू नेक्स्ट, ही PDF आहे चर मॉडेलिंग नावाची. लेट मी चेक, मला अपलोड करायला लागेल PDF चर मॉडेलिंगची. मी मॅन्युअली अपलोड करतोय, तुम्हाला कोडचा यूज करून पण करायचं तरी पण मी मॅन्युअली अपलोड करतो. चर मॉडेलिंगची मी CSV अपलोड केली होते. ते वॉर्निंग आहे नॉर्मल, सो निग्लेक्ट इट. हे अपलोडिंग चालू आहे, अपलोड झाला की इथं दिसेल. आता मी रिफ्रेश करतोय आणि परत ही कमांड परत रन करतोय. ओके, ही वाली. आता आउटपुट चेंज होऊ शकते, म्हणजे होणारच. झालं चेंज, फाईल ॲड झाली, राईट. सो दॅट्स वाय आउटपुट इज चेंजिंग. सो नाव df इज इक्वल्स टू pit.read CSV चर मॉडेलिंग CSV आहे ती इम्पोर्ट झाली. आता मी पहिले 5 रेकॉर्ड प्रिंट करून बघतोय. यू कॅन सी द रिझल्ट. ओके, डेटा फ्रेम कोणीतरी रीड करा किंवा बाकी वाटलं तर समजून घ्या दोघांनी. चर मॉडेलिंगची CSV आहे, ज्यामध्ये डेटा आहे, रोल नंबर, कस्टमर ID, सरनेम, क्रेडिट स्कोर, जिओग्राफी, जेंडर, एज, टेन्युअर, बॅलन्स, नंबर ऑफ प्रोडक्ट, देन हॅज CR कार्ड, इज ॲक्टिव्ह मेंबर, एस्टिमेट सॅलरी आणि एक्झिटेड. सो हे काय नंबर आहेत. सो CSV अशा टाईपमध्ये ज्यामध्ये रोज आणि कॉलम आहेत. हे पहिली 5 रेकॉर्ड आहेत जे आपण df.headचा यूज करून ऑब्झर्व केले. ओके, इफ यू क्लिक हिअर, हे तुम्हाला ग्राफच्या वगैरे फॉर्ममध्ये पाहायचं असेल तर हेल्प होईल. चॉईस इज युअर्स. ठीक आहे, बट इट येस सर. रन होत आहेत खाली, पाहायचं असेल तर पाहू शकता. ओके, वाचायचं असेल तर वाचा वेळ घेऊन, बट नॉट इम्पॉर्टंट. हे एक्स्ट्रा फीचर आहे. तिथे साईडला कॅल्क्युलेटरसारखा पण ऑप्शन होता, चेक केलं असेल तर त्या कॅल्क्युलेटर टेबलसारखा. ठीक आहे, आता मी ड्रॉप करतो कॉलम जे माझ्यासाठी इम्पॉर्टंट. ओके, किंवा सध्याच्या स्टेपमध्ये इम्पॉर्टंट आहेत, लाईक रोल नंबर, कस्टमर ID आणि सरनेम. सो आय एम ड्रॉपिंग द कॉलम. df इज इक्वल्स टू df.drop कॉलम्स आणि कॉलमचे नाव आणि ॲक्सेस इज इक्वल्स टू 1 बिकॉज दे आर कॉलम. रोज तिथं मी 0 पास केलं असतं. सो नाव चेकिंग df.head. सो सुरुवातीचे दिसतील बायझिंग हेड. सो जे ड्रॉप केलेले आहेत ते निघून गेले कॉलम. आता पहा df.gender यूज करतोय, ज्यामुळे जेंडरचा व्हॅल्यू कॉम्प्लीट, मेल आणि फिमेल. ओके, आफ्टर दॅट कमिंग टू द नेक्स्ट, जिओग्राफी काउंट. किती कंट्रीज आहेत, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, आणि त्याच्यापुढे त्याचं काउंट आहे किती आहे ते. त्यानंतर आपण यूज करणार आहोत एन्कोडिंग. सो एन्कोडिंगसाठी मी यूज करतो pd.getDummies. सो यामध्ये कॅटेगरिकल डेटा आहे, ऑब्वियसली जिओग्राफीमध्ये कंट्रीजचे नाव आहेत आणि जेंडरमध्ये मेल फिमेल असे जेंडर आहे. सो आय कॅन गो फॉर एन्कोडिंग पर्पज और द एन्कोडिंग टेक्निक. आय एम डुईंग 1 hot एन्कोडिंग. सो जिओ OHE 1 hot एन्कोडिंगसाठी आम्ही युजिंग 1 hot एन्कोडिंग मीन्स OHE इज इक्वल्स टू pd.getDummies. df ऑफ जिओग्राफी कोमा प्रिफिक्स जिओग्राफी, म्हणजे ते नावाने अगोदर किंवा एनकोड होताना अगोदर जिओग्राफी लागलेलं असेल आणि जेंडर पण सेम त्याच केसमध्ये, पण तशा पॅटर्नमध्ये. सो डिस्प्ले करतोय मी. डिस्प्ले केल्यानंतर रिझल्ट असे असतील. हे ट्रू फाल्स येते. ओके, लास्ट टाइम आपण पाहिलं होतं, याला जर इंटमध्ये मी कन्वर्ट करत असेल तर इंटमध्ये पण येतं आहे. जस्ट आय नीड टू ॲड देअर 1 पॅरामीटर, डी टाईप इज इक्वल्स टू इंट, दॅट्स इट. ओके, देन नेक्स्ट हे वाला आहे, डेटा इज इक्वल्स टू pit.concat. देन कोणते कॉलम ड्रॉप करायचे, कोणते ठेवायचे याबद्दलचं आहे. ओके, नाव नेक्स्ट. ठीक आहे. सो डेटा इन्फो, इथं इन्फो वगैरे चेक करू शकता. सो असे डिटेल्स आहेत. ओके, आणखी एक गोष्ट याबद्दल सांगत होतो, तुम्हाला जर हे चेंज करायचं असेल ना तर जस्ट नीड टू ॲड हिअर डी टाईप इज इक्वल्स टू इंट, म्हणजे जे काय सध्या बुलियन आउटपुट येते ना ते इंटमध्ये जाते, 0101 अशा फॉर्ममध्ये जाईल. पाहू पुढे कुठं इश्यू फेस होत असेल तर आपण तिथे सांगतो. देन डेटा डिस्क्राईब करायचं असेल तर यू कॅन यूज द data.describe, यू विल गेट द आयडिया अबाउट दिस. ओके, देन स्प्लिटिंग द डेटा तुम्ही स्प्लिट करा.
डेटा स्प्लिट केला, देन नॉर्मलायझेशन यूज करता डेटावरती. आता इथं प्रॉब्लेम येऊ शकतोय. वाय एम टेलिंग, कारण तिथं ना ट्रू आणि फाल्स होतं, त्याला बुलियनमध्ये करा, सॉरी ट्रू आणि फाल्स आहे जे की बुलियनमध्ये, त्याला इंटमध्ये करावं लागेल. सो इट कॅन क्रिएट अ प्रॉब्लेम, बट लेट्स सी इट्स वर्किंग. ओके फाईन, लेट मी चेक वेदर कॉलम इज प्रेझेंट ऑर नॉट हिअर. ओके, इट्स कन्वर्टेड 1010 दिसतंय, नाहीतर ना इथं ट्रू फाल्स आलं असतं, बट इट हॅज बीन कन्वर्टेड. सो आय थिंक देर इज नो प्रॉब्लेम नाव. नेक्स्ट, या सेल रन केल्या दोन्ही. पुढे जो डेटा आहे तो एक्सट्रेन आणि एक्सटेस्टमध्ये मी स्प्लिट करतोय दोन्ही, जो की वरती केला होता. फाईन, हे शेप त्याचे एक्सट्रेनचा शेप किती आहे, वाय ट्रेनचा शेप किती आहे, एक्सटेस्टचा शेप किती आहे आणि वाय टेस्टचा ना शेप किती आहे टोटल. देन कमिंग टू द नेक्स्ट, न्यूरल नेटवर्क आता बिल्ड करणार आहोत. तो न्यूरल नेटवर्क बिल्ड करताना आपण यूज करत आहोत सिक्वेन्शियल स्टॅकिंगमध्ये इनपुट लेअर, हिडन लेअर आणि आउटपुट लेअर. हे सिम्पल न्यूरल नेटवर्क आहे, आपण अगोदर पण पाहिलं होतं. ओके, त्यानंतर ईच लेअर हॅज इट्स ॲक्टिवेशन फंक्शन कॉमन फॉर ऑल न्यूरॉन. देन ईच लेअर वुड हॅव अ डिस्टिंक्ट कर्नल इनिशियलायझर, ज्याला आपण वेट इनिशियलायझर म्हणतो. त्यामध्ये ग्लो रोड इनिशियलायझर, त्यानंतर हे इनिशियलायझर, आपण अशा गोष्टी पाहिल्या होत्या. ओके, देन ईच नेटवर्क वुड हॅव कंपाइल युजिंग द पर्टिक्युलर ऑप्टिमायझेशन फंक्शन. इट्स ऑप्टिमायझेशन फंक्शन. ओके, हे तर मिस्टेक आहे. इट्स ऑप्टिमायझेशन फंक्शन. ईच नेटवर्क वुड हॅव टू बी कंपाइल्ड विथ युजिंग पर्टिक्युलर लॉस फंक्शन. लॉस फंक्शन पण असेल, आपण जे क्रॉस एन्ट्रॉपी वगैरे पाहिलं होतं ते टाईपमध्ये. आता बेसिक स्ट्रक्चर मी जनरेट करतो. सो न्यूरल नेटवर्कमध्ये इनपुट लेअर, हिडन लेअर आणि आउटपुट लेअर असते. सो त्या फॉर्ममध्ये सो इनिशियली मॉडेल डॉट TF डॉट केराल सिक्वेन्शियल मी इनिशिएट करतो. ओके, सो आय एम इनिशियलायझिंग द सिक्वेन्शियल मॉडेल विच अलाव यूज टू बिल्ड अ लिनियर स्टॅक ऑफ लेअर, आय कॅन से. ओके, सो ही फर्स्ट स्टेप होती. त्यानंतर मी लेअर ॲड करायचं आहे, इनपुट लेअर. सो इनपुट लेअरमध्ये पहा, त्याचा मेन पर्पज काय आहे सांगतो. इनपुट लेअरमध्ये इट डिफाईन्स द इनपुट लेअर विथ ॲन इनपुट शेप ऑफ 13,1. म्हणजे जेवढे तुमच्याकडे फीचर्स आहेत कॉलम, तो हा काउंट असेल. माझ्याकडे 13 कॉलम आहेत म्हणून मी 13 यूज करतोय. क्लिअर, 13 इथून आला. सो 13 इथं मी ॲड केला. त्यानंतर मी हा इनपुट लेअर झाला. आता हिडन लेअरसाठी मी जातोय. सो हिडन लेअर फर्स्ट आहे माझ्यासाठी. तो हिडन लेअरमध्ये पहा, इफ यू कॅन सी मॉडेल डॉट ॲड मी ॲड करतोय TF डॉट केराज डॉट लेअर्स डॉट डेन्स. ओके, डेन्समध्ये टोटल युनिट्स 6 आहेत. ओके, ॲक्टिवेशन फंक्शन रेलो आहे. देन कर्नल इनिशियलायझर हे नॉर्मल आहे. ओके, आता त्याचं मिनिंग सांगतो. 6 युनिट इज नथिंग बट नंबर ऑफ न्यूरॉन इन द लेअर. ओके, त्या लेअरमध्ये न्यूरॉन किती असणार आहे, इट्स नथिंग बट द युनिट. ॲक्टिवेशन फंक्शन यू ऑलरेडी नो. ॲक्टिवेशन फंक्शन काय आहे, ज्याला रेक्टिफाईड लिनियर युनिट म्हणतात. इट्स नथिंग बट द रेलो ॲक्टिवेशन फंक्शन which is help us to introduce non-linearity, right, and to capture the complexity. Then kernel initializer, it's okay, अशा वॉर्निंग पण मध्ये तुम्हाला येत राहतील की वॉर्निंग, यू आर कनेक्टेड टू अ GPU बट नॉट युटिलायझिंग द GPU. निग्लेक्ट करा. कर्नल इनिशियलायझर हे इनिशियलायझर आहे. ओके, सो इट्स नॉर्मल इनिशियलायझिंग सेट्स द इनिशियल वेट्स ऑफ द लेअर. जे काही इनिशियल लेअरमध्ये वेट वगैरे सेट करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला हेल्प करेल. आणि आणखी याचा बेनिफिट, इट विल हेल्प्स बेटर कॉन्वर्ज इन अ डीप लर्निंग किंवा डीप लर्निंग फ्रेमवर्क्स और नेटवर्क्स, वॉट एव्हर इट विल बी. देन हिडन लेअर सेकंड तसंच आहे, फक्त व्हॅल्यू चेंज झालेलं असतं. इफ यू कॅन सी 6च्या जागी 10 आहे, नंतर 12 आलेला आहे. नंतर हे 2 हिडन लेअर झाले. फर्स्ट हिडन लेअर, सेकंड, हा थर्ड हिडन लेअर. टोटल 3 हिडन लेअर. त्यानंतर आउटपुट लेअर. आउटपुट लेअरमध्ये सिग्मॉइड आहे. बायनरी ॲक्टिवेशन फंक्शन म्हणजे बायनरी आउटपुट असेल तुमचं आयदर 0 और 1च्या फॉर्ममध्ये. युनिट इथं 1 यूज केलं आहे. न्यूरॉनिक आहे. कर्नल इनिशियलायझर इज ग्लो रूट नॉर्मल. देन कंपाइलिंग द मॉडेल कंपाईल करण्यासाठी मी ॲडम यूज करतोय. आठवतंय ॲडम पाहिलं होतं, ॲडम एस्टिमेटर. ओके, सो बेसिकली ॲडम आपण इथे यूज करतो कंपायलेशनच्या टाईमला. ओके, मेन पर्पज काय याचा, to configure the model for the training by specifying the optimizer, loss function and evaluation matrix. या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑप्टिमायझर ॲडम ऑप्टिमायझर इज यूज efficient and adaptive gradient based optimization. त्यानंतर सेकंड आहे लॉस, इज नथिंग बट हिअर बायनरी क्रॉस एन्ट्रॉपी. सो आपण बायनरी क्रॉस एन्ट्रॉपी पण पाहिलं होतं लॉस वगैरे डिस्कस करताना. नेक्स्ट आहे मेट्रिक्स. सो मेट्रिक्समध्ये आपण ॲक्युरेसी, प्रिसिजन आणि रिकॉल हे 3 मेट्रिक्स घेतोय. ओके,
आता याला रन करत असेल किंवा केलं तर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतील. ही सेल रन झाली ना, झाली. नाव रनिंग दिस सेल, लेट्स सी व्हॉट आर द रिझल्ट्स. ओके, सेल रन झाली सक्सेसफुली. आता मी समरी घेतो या मॉडेलची, मॉडेल डॉट समरी. इट विल गिव्ह मी द समरी. इट जनरेटिंग द समरी. सो यू कॅन सी. आता तुम्ही म्हणाल की अगोदर काहीतरी वेगळं कलर दिसत होते, आता वेगळे दिसत होते. ॲक्च्युली दिस इज नो अपडेट येत राहतात. ओके, सो कोलॅबमध्ये ते अपडेटेड. अगोदर ते वेगळं काहीतरी दिसत होतं, आता वेगळं दिसतंय. सो इट्स नो अपडेट. ती जुनी फाईल आहे, त्यामुळे थोडी चेंजेस दिसत असतील, बट यू नो आउटपुटचे व्हॅल्यू जे असतील त्या सेम असतील. देर इज नो एनी चेंज. ओके, आता हे एक्सप्लेन करतो जे काय तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं की एक्झॅक्ट डेन्स वगैरे काय आहे. ओके, सो पहा, लेअर नेम अँड द फर्स्ट टाईप आपण हे डिस्कस करू. ओके, so each layer is listed with its name, like dense, dense 1, and type of different dense. Okay, like dense 2, dense 3, whatever it will be. Okay, dense layers are fully connected layers. जे dense layers आहेत ना, ते fully connected layers आहेत. जो का तुम्हाला आउटपुट शेप दिसतोय, ओके, इट डिस्क्राइब द शेप ऑफ द आउटपुट ऑफ ईच लेअर. आउटपुटचा शेप डिस्क्राइब करतो जो प्रत्येक लेअरला येतो तो. ओके, सो नेक्स्ट आहे पॅरम. इट्स इंडिकेट द टोटल नंबर ऑफ ट्रेनेबल पॅरामीटर्स, वेट अँड द बायसेस इन दॅट पर्टिक्युलर लेअर. ओके, आता एक एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला आयडिया आहे. 84, 84 कसं येतं आहे. सो 13 इनपुट फीचर माहिती आहेत, कॉलम टोटल. सो कॅल्क्युलेशन कसं होते पहा, इथं मी एक करून दाखवतो कॅल्क्युलेशन. 13 इनपुट फीचर प्लस त्यामध्ये एक ॲड केला, ओके, इंटू 6 असेल. 6 का कोणी सांगेल? आताच वरती मी 6 कुठेतरी लिहिलं होतं. युनिट आठवते 6. Okay, so that's why I'm taking the 6 here. So it will be okay, 13 plus 1 into 6 आणि into that's it. हां, आता मला सांगा आन्सर काय असेल याचा. 84, right? Sir. That's yes, how sir. you get the 84. Similarly, it happens for other layers also. Okay. आणि नंतर तुम्ही सगळं हे कराल तर तुम्हाला सगळं टोटल ट्रेनेबल पॅरामीटर भेटतील 299. ट्रेनेबल टोटल पॅरामीटर 299, तेवढेच ट्रेनेबल पॅरामीटर्स आहेत. नॉन ट्रेनेबल पॅरामीटर 0. दॅट्स वाय इट्स शोइंग द 0. नाव कमिंग टू द ट्रेनिंग मॉडेल. मॉडेल ट्रेन करायचं तुम्हाला. सो डीप लर्निंगमध्ये हे असे मॉडेल ट्रेन करतात. हे फक्त सॅम्पल किंवा डेमो आहे. सो डोंट वरी अबाउट दिस. ओके, फाईन. सो ट्रेनिंग मॉडेलमध्ये हिस्ट ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू मॉडेल ऑफ FT, x इज इक्वल्स टू x10 यूज केलं, y इज इक्वल्स टू y10 यूज केलं. बॅच साईज मी 500 यूज केली, म्हणजे त्या बॅचमध्ये टोटल किती जातील. ओके, सो बॅच इज टोटल 512. इट्स नथिंग बट द स्पेसिफाईज द नंबर ऑफ सॅम्पल्स प्रोसेस बिफोर द अपडेटिंग मॉडेल वेट. मॉडेलची वेट अपडेट करण्या अगोदर किती टोटल सॅम्पल्स तुमचे जात आहेत. ओके, लार्ज बॅच साईज असेल तर तुमची मेमरी जास्त जाईल, और इट विल यूज द मोर मेमरी. ओके, जर कमी बॅच असेल तर मेमरी कमी कन्झ्युम करेल. ओके, इट्स प्रोव्हाइड द स्मूथर ग्रॅडियंट्स बट माइट कॉन्व्हर्ज स्लोअर. ओके, जरी तुमचे बॅच जास्त असेल तर जरी तुम्हाला स्मूथ ग्रॅडियंट प्रोव्हाइड करत असेल ना, ओके, तरी ना कॉन्व्हर्ज जे आहे ना त्याची प्रोसेस ना स्लो होते, कारण बॅच साईज जास्त आहे. सो बॅच साईज ऑफ 512 इट्स रिलेटिवली लार्ज, पाहिली तरी जास्त आहे. ओके, कॅन बी एफिशियंट इफ द सिस्टम हॅज सफिशियंट कम्प्युटेशनल पॉवर. ओके, तुमच्याकडे जर कम्प्युटेशनल पॉवर असेल तर इट कॅन बी द गुड चॉईस. आपल्याकडे GPU आहे, सो डोंट वरी, फ्रीमधला, सो यूज करत आहोत. बाकी 512, बाकी मल्टी प्रोसेसिंग वगैरे यूज केले. मल्टी प्रोसेसिंग इज इक्वल्स टू ट्रू. आणि त्यानंतर आहे इपॉक. इपॉक तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, राईट? येस सर. ओके, आणि व्हॅलिडेशनसाठी एक्स ट्रेन आणि वाय ट्रेन जे आत्ता जस्ट डिस्कस केलं होतं. सो याला रन करतो. आता ट्रू सांगतो ही कन्सेप्ट काय. यूज मल्टी प्रोसेसिंग इज इक्वल्स टू ट्रू इज नथिंग बट वेन आय पुट ट्रू इट्स एनेबल्स द मल्टी प्रोसेसिंग फॉर डेटा लोडिंग. ओके, सायमल्टेनियस प्रोसेसेस स्टार्ट होतात. CPU आणि GPU मध्ये फरक सांगितला होता तुम्हाला. एक कोर एक्झिक्यूट होते आणि इकडं ना डायरेक्ट पॅरलल प्रोसेसिंग डिस्ट्रीब्युशन आठवते. सायमल्टेनियसली सगळ्या कोर्सना एंगेज व्हायला चालू होतात. गॉट इट? पॅरलल प्रोसेसिंग डिस्ट्रीब्युशन वगैरे असं पाहिलं होतं आपण त्यावेळेस. हे वाटलं तर इफ यू विश म्हणजे मल्टी प्रोसेसिंग आणि मल्टी थ्रेडिंग काय, तर हे लेक्चर झाल्यानंतर एकदा पाहून घ्या. मल्टी प्रोसेसिंग आणि मल्टी थ्रेडिंग इम्पॉर्टंट आहे. पायथनच्या इंटरव्ह्यूला क्वेश्चन होऊ शकतो. सो वर्कर्स इज इक्वल्स टू 20 इज नथिंग बट it specifies the number of worker processes for data loading.
ओके. इन दिस केस 20 वर्कर्स आर बिंग यूज या मॉडेल ट्रेन करण्यासाठी. मी रन करतोय. सो आता जे काय दिसतंय तसे रिझल्ट तुम्हाला दिसतील. हे इपॉक 100 पैकी पहिला इपॉक जातोय. ओके, 100 इपॉक रन होतील. त्यानंतर टाईम एस्टिमेटेड किती आहे, लॉस किती आहे, ॲक्युरेसी किती आहे, प्रिसिजन किती आहे, रिकॉल किती असेल, व्हॅलिडेशन लॉस किती आहे, व्हॅलिडेशन ॲक्युरेसी सगळे ना मॅट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ॲट द लास्ट तुम्हाला काहीतरी गुड रिझल्ट भेटतील. म्हणजे इनिशियली तुमची ॲक्युरेसी कमी असेल, लॉस जास्त असेल, शेवटी जसं जसं खाली आलं ना तसं लॉस कमी होईल आणि ॲक्युरेसी वाढत जाईल. ओके, सो लेट्स रन द सेल. इट्स वर्किंग. Getting some error, got an unexpected keyword, multiprocessing काहीतरी problem आहे. Okay, just wait. This one, right? Multiprocessing. Let me check the error. Type error, training the model, hist object, that model fit, batch size equals to 512, epoch is equals to 100. Okay, TensorFlow dot trainer fit, got unexpected keyword argument, multiprocessing. Okay, हे एरर ना कशी सॉल्व करायची सांगतो तुम्हाला. एक शॉर्ट ट्रिक सांगतो. यू कॅन ऑल्सो यूज ड्युरिंग तुम्ही जरी स्ट्रक झालात ना तर इथं ना ऑप्शन येते एक्सप्लेन एरर. यू कॅन गो दिअर. जस्ट वेट. गॉट इट? हॅलो, आहात ना? आर यू दिअर? हॅलो सर. येस सर. अरे मग काहीच काम नाही. दोघं पण शांत बसलायत. येस सर. हो सर. ठीक आहे. ओके, सो मॉडेल ट्रेन होते. सो पहा. येस सर. इपॉक 31, हॅलो, 32. आवाज येत नाही का सर? येतोय. सो यू कॅन सी द रिझल्ट्स हिअर. हॅलो. अरे येतोय आवाज. लेट करंट. सर दोघं पण आवाज आन्सर येत दिलं होते. सर आणि बहुतेक नेटवर्क. आवाज येतोय की प्रॉब्लेम आहे परत माझ्या एंडनं? आय थिंक देयर इज नो इश्यू फ्रॉम माय साइड. तुम्हाला लेट येतोय आवाज. सर माइट बी लेट यू पीपल चाललंय आर गेटिंग तुम्हाला. लेट वाईज. कारण माझं नेटवर्क मी वायफायवरनं कनेक्ट केलं, मोबाईलवरनं जॉईन नाही केलं. सर. ओके, सो रन झालेलं आहे कम्प्लीट सेल. सो नाव टाईप हिस्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर खाली सेल रन करत जा एक. इट्स टेकिंग सम टाइम. आता याला मी म्हणजे आय कॅन व्हिज्युलाइज द रिझल्ट्स. तिथं नंबर सर तिथं आले होते पण व्हिज्युलाइज इथं ग्राफच्या मदतीने करता येतील. ओके, सो मी आता ॲक्युरेसी व्हिज्युलाइज करतोय ग्राफचा, आय मीन प्लॉट्स यूज करून. सो रिझल्ट असे येतील. ओके, पहा हे जे काय तुमचे 100 इपॉक होते ना त्याचे रिझल्ट आहेत. 0 इपॉक आणि 99 इपॉक. ओके, इंडेक्सिंग ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 0. ओके, इपॉक आपण 1 ते 100 दिले होते पण इंडेक्सिंग 0 ते 99 पर्यंत. सो यू कॅन अंडरस्टँड. सो पहा ही निळी आहे ती तुमची ॲक्युरेसी आहे आणि हे खाली दिसते ना दुसरीवाली ती तुमची व्हॅलिडेशन. ही स्ट्रेट लाईन इट्स ॲक्युरेसी, दुसरी आहे ती व्हॅलिडेशन ॲक्युरेसी आहे. ओके, नेक्स्ट प्रिसिजन. शिफ्ट एंटर. सो प्रिसिजनमध्ये पण सेम रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. प्रिसिजन आणि व्हॅलिडेशन. प्रिसिजन रिकॉलसाठी पण सेम थिंग विल हॅपन. देन नेक्स्ट. ओके, अर्ली स्टॉपिंग क्रायटेरिया पहा. यामध्ये ना तुम्हाला आयडियल नंबर ऑफ इपॉक किती असतील हे तुम्हाला सांगितलं जाते तुमच्या मॉडेलसाठी. सो इट्स अर्ली स्टॉपिंग क्रायटेरिया. सपोज तुम्हाला ना एक उदाहरण देतो. एखाद्या मॉडेलमध्ये ना 500 इपॉक घेऊन जर तुम्हाला 99% ॲक्युरेसी भेटत असेल. ओके, पण त्यासाठी मल्टिपल इटरेशन करावे लागतं. ओके, पण कधी कधी काय होते माहिती आहे, तीच ॲक्युरेसी ना तुम्हाला 400 इपॉकला पण भेटते. सो नो नीड टू गो अप टू द 500. तीच ॲक्युरेसी तुम्हाला 400ला पण भेटते. सो अर्ली स्टॉपिंग विल गिव यू दॅट आयडियल नंबर ऑफ इपॉक व्हॅल्यू. पेशन्स म्हणजे 10. सपोज ती व्हॅल्यू भेटल्यानंतर ना पुढे आणखी वेट करेल की आणखी त्यापेक्षा जास्त भेटते का, त्यापेक्षा कुठे जास्त भेटते का. इट विल वेट अप टू 10. ओके, त्यानंतर जर आय एम गेटिंग अगेन द सेम रिझल्ट. ओके, टू इट मीन दॅट देअर इज अ नो मीनिंग टू वेट. ओके,
सो त्यानंतर तुमचं मॉडेल ना तिथं आयडियल बॉक्स जे होते त्याचे प्रॉपरली रिझल्ट भेटलेले आहे. सो नो नीड टू गो बियॉन्ड दॅट. ओके, सो दॅट्स वाय इट विल बी नो द फायनल. सो त्याचा यूज आहे अर्ली स्टॉपिंग आणि मॉनिटरिंग ॲक्युरेसी पॅरामीटर यूज करतो आहे आणि पेशन्स 10 व्हॅल्यू. ओके, याला रन केलं तर सेम हेच ना असे रिझल्ट तुम्हाला भेटायला लागतील. बट इथं फक्त एकच आहे की तुम्ही अर्ली स्टॉपिंग यूज करतो आहे, दॅट्स इट. आता आहे हायपर पॅरामीटर ट्विंग. सो यामध्ये हायपर पॅरामीटर ट्विंगमध्ये दोन आहे गोष्टी, एक हायपर पॅरामीटर चॉईस आणि हायपर पॅरामीटर इंट. ओके, सो लिस्ट ऑफ एलिमेंट अँड रेंज ऑफ एलिमेंट. सेम यामध्ये पण पहा, हायपर पॅरामीटरमध्ये युजर डिफाईन पॅरामीटर असतात, बाकी लेयर्स जशाच तसे राहतील, फक्त ना जे काय पॅरामीटर असतील ते थोडेफार चेंज होतील. ओके, नंबर ऑफ हिडन लेअर मी मिनिमम व्हॅल्यू 1 पास करतो आहे, जास्तीत जास्त व्हॅल्यू 18 पास करतो आहे. देन ॲडिंग मॉडेल डॉट ॲड ef डॉट केराज लेअर डॉट डेन्स युनिट्स इज इक्वल्स टू हायप इंट आणि यामध्ये नंबर ऑफ न्यूरन्स किती पास करायचे, मिनिमम 4, मॅक्झिमम 20 आणि स्टेप साईज असेल 4. अगेन ॲक्टिवेशन ज्यामध्ये हायपर पॅरामीटर डॉट चॉईस असेल आणि ॲक्टिवेशन फंक्शन मी पास करतो आहे सिग्मॉड किंवा सिग्मॉड अँड द रेलो. देन कर्नल इनिशियलायझर आय एम असाइनिंग हिअर, हे कर्नल, हे युनिफॉर्म अँड द ग्लो रूट नॉर्मल. देन कमिंग फॉर द आउटपुट लेअर, हे हिडन लेअरसाठी होतं, आता आउटपुट लेअरसाठी मी येतो आहे. सो आउटपुट लेअरमध्ये हे असं काहीतरी स्ट्रक्चर असेल, ॲक्टिवेशन फंक्शन आणि कर्नल इनिशियलायझर. देन कंपाइलिंग द मॉडेलला मी कंपाईल करतो आहे. सो जस्ट कंपाईल करण्या अगोदर हे यूज करतो, ऑप्टिमायझर म्हणून मी ॲडम यूज करतो, लॉस म्हणून मी बायनरी क्रॉस एंट्रॉपी आणि मॅट्रिक्स यूज करतो मी, ॲक्युरेसी, प्रिसिजन अँड द रिकॉल. नाव रिटर्न टू द मॉडेल, ला रन केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट भेटतील. देन जनरेटिंग द ट्युनर ऑब्जेक्ट, यातून ना ट्युनर ऑब्जेक्ट जनरेट होईल आणि मॉडेलची समरी तुम्हाला इथं भेटेल ही रन केल्यानंतर. त्यानंतर बेस्ट मॉडेल इज इक्वल्स टू ट्युनर डॉट बेस्ट मॉडेल, बेस्ट मॉडेल आहे ते तुम्हाला इथं मिळेल. त्यानंतर बेस्ट मॉडेलची समरी इथं पाहायला भेटेल. पॅरामीटर हे डेन्स लेअर मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. टोटल ट्रेनेबल पॅरामीटर इज नथिंग बट ॲडिशन ऑफ ऑल दिस. सो टोटल पॅरामीटर इथं पाहायला भेटतील आणि ट्रेनेबल पॅरामीटर पण तिथंच असते. त्यानंतर जे काय तुमचं मॉडेल आहे ते मॉडेल तुम्ही सेव्ह कराल. ओके, सो एक नवीन वेगळी डिरेक्टरी क्रिएट कराल, त्यासाठी मॉडेल वेट्स, डिरेक्टरी वेट्स आपण हे OSमध्ये शिकलो होतो, ऑपरेटिंग सिस्टममध्ये फाईल हँडलिंगमध्ये. सो OS डॉट मेक DIRS इट्स यूज टू क्रिएट द डिरेक्टरी. सो मॉडेल वेट underscore dir, exist is equals to okay, exist is equals to okay is equals to true. त्यानंतर मॉडेलचे जे काही ना वेट्स ते मी सेव्ह करतो आहे, कोणते नाव ना बेस्ट मॉडेल डॉट TF. सो सेव्ह केलं. त्यानंतर परत मी सेव्ह केलेलं मॉडेल मी कॉल करतो आहे और लोड करतो आहे. मॉडेलची मी समरी घेतो आहे, समरी घेतली आणि हे मॉडेल परत मी लोड केलं, डिरेक्टरी डॉट लोडेड मॉडेल. ओके, आफ्टर दॅट गोइंग फॉर द मॉडेल इव्हॅल्युएशन, मॉडेलचं मी इव्हॅल्युएशन घेतो आहे और चेकिंग द परफॉर्मन्स, ॲक्युरेसी, प्रिसिजन काय काय. फ्रिक्वेन्सी लॉस इज 0.36, ॲक्युरेसी आहे 84%, प्रिसिजन इज 0.60 अँड द रिकॉल इज 0.53. आणि प्रिडिक्शन आहेत, लिस्ट आहेत लाईक 0.89. ओके, 0.89 लाईक सपोज ना ते त्याचं आन्सर ना 0 होतं, जस्ट ॲझ्युम इट, तर 0 असण्याचे चान्सेस किती होते, 89%. सो व्हॉट विल द रिझल्ट, येस, एखाद्या क्वेश्चनचं आन्सर येण्याची प्रोबॅबिलिटी आहे 0 येण्याची जवळपास 90% आहे आणि 1 नसण्याची 10% आहे. तर आन्सर काय असेल, जे 90% आहे ते. ओके, फाईन. सो लास्टली कमिंग टू द वायब्रेड आणि इथे तुम्हाला जे काही रिझल्ट असतील ते पाहायला मिळेल. ओके, ह्या सेलमध्ये ऑलरेडी सर एरर येतो, सो डोंट वरी अबाउट दिस. एरर जर येत असेल तर सो आय एम कमेंटिंग दिस आउट. ओके, इफ यू विश यू कॅन रिझॉल्व बट इट्स नॉट मॅन्डेटरी. इथपर्यंत महत्त्वाचं आहे. इन डाऊट फाईलमध्ये, फाईल संपली तर. Okay, so coming to the second file. Hi sir. So second file is I'm uploading. It's taking some time.
एन आता जस्ट पाहिलं आहे, सो CNN ची मी ॲड करतो फाईल. यामध्ये डेटा सेट यूज केला आहे CNN मध्ये. पाठीमागचा चर मॉडेलिंगचा होता, तसा इथं ना एक वेगळ्या टाईपचा डेटा सेट आहे. इट्स लोडिंग. ओके, सो दिस इज द CNN इम्प्लिमेंटेशन, कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क ज्याला म्हणतात. सो आय नीड टू कनेक्ट विथ GPU. आपण ऑलरेडी दुसरा एक इन्स्टन्स कनेक्ट केला होता, सो तो आय थिंक हां टर्मिनेट करावं लागेल. ही फाईल सायमल्टेनियसली 2 GPU काम करणार आहे. ओके, सो आय नीड टू टर्मिनेट द प्रिव्हियस सेशन. सो टर्मिनेटिंग म्हणजे डिलीट काय होत नाही, फक्त ते सेशन ना बॅकएंडला चालू राहत नाही, दॅट्स इट. आता हेच सेशन चालू आहे कारण ते टर्मिनेट केलं आहे. येस, कनेक्टेड विथ D4. सो इट्स कनेक्टिंग टिल द टाइम आय विल एक्सप्लेन. ओके, या बेसिक लायब्ररीज आहेत जे तुम्हाला इम्पोर्ट करायला लागतील. याला रन केल्यानंतर इम्पोर्ट वगैरे होऊन जाते. ठीक आहे, त्यानंतर डिरेक्टरी कॉन्फिगरेशन. सो अशा डिरेक्टरी तुम्हाला फॉर्म करायला लागतील. बेस डिरेक्टरी शुड बी तुमची OS गेट CWD कोणती आहे ते दाखवेल. त्यानंतर जनरेटिंग पाथ तुम्हाला असं क्रिएट किंवा जनरेट करायला लागेल. ओके, त्यासाठी एक्सट्रॅक्टेड पॉईंट नावाचा व्हेरिएबल असाइन केला. OS.path_join डेटा आणि त्यामध्ये ना एक्सट्रॅक्टेड रॉ असं काहीतरी ना तुम्हाला नेस्टेड स्ट्रक्चर पाहायला भेटेल. ओके, सो पहा, डेटा नावाचा फोल्डर असेल आणि त्यामध्ये एक्सट्रॅक्टेड रो नावाचं असेल फोल्डर असेल. देन प्रोसेस डेटा त्यामध्ये सेम असेल. मेन फोल्डर असेल तुमचा डेटा आणि त्यामध्ये प्रोसेसवाला असेल. ओके, सो प्रोसेस डेटा पाथ असेल तुमचा. सो आय एम युजिंग OS.path_join टू क्रिएट अ डिरेक्टरी अँड ॲडिंग अनदर डिरेक्टरी इन दॅट. जॉईन करतो थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल. मी डेटाच्यामध्ये प्रोसेसवाला टाकतो. सो रन करतो याला. It will take some time. It's working. Okay, now coming to the next, third cell. Data झाल्या एक्सट्रॅक्ट आणि प्रोसेस. आय होप इट हॅज बीन क्लिअर. मेन डिरेक्टरी विल बी डेटा आणि डेटाच्यामध्ये एक्सट्रॅक्टेड आणि प्रोसेस. ओके, सो असं हे चालत राहील पुढे. त्यानंतर डेटा सेट URL आहे जो मी ना डाउनलोड करतो आहे GitHubवरनं. या URL एक डेटा सेट सापडेल ग्रोसरीचा, तो मी घेतो आहे. सो डेटा सेट URL डाउनलोड होईल. त्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर ना ते त्याची टार किंवा झिप फाईल असेल ते पाहूत आपण. त्यानंतर डाउनलोड केल्यानंतर एक्सट्रॅक्ट करेल. एक्सट्रॅक्ट केल्यानंतर प्रिंट होईल की डन म्हणून, म्हणजे एक्सट्रॅक्ट वगैरे झाला. डेटा सेट डाउनलोड झाला, एक्सट्रॅक्ट झाला आणि सगळ्या प्रोसेस कंप्लीट झाल्या. सो या इट्स डाउनलोडिंग द डेटा सेट फ्रॉम द GitHub. इफ यू कॅन चेक. It's taking some time. Stay on hold. Okay, coming to the second cell. तोपर्यंत रन होऊन जाईल. Yeah, it's done. Then पहा, नेक्स्ट सेल आहे OS.image path. ओके, इमेज पाथ देतो मी. आता जे काय तुमचा डेटा सेट आहे ना त्यामध्ये इमेजेस वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, सी पहा, इमेजचा मॅट्रिक साईज काय 256 into 3. ओके, वॉट इंडिकेट्स द 3? 3 काय इंडिकेट करत आहे? हां, आपण पाहिलं होतं CNN च्या वेळेस. वॉट इंडिकेट्स द 3? 1 असेल आणि 3 असेल तर काय फरक आहे? किंवा काही नसेल किंवा 2 डायमेन्शन असेल, तिसरं नसेल तर काय फरक आहे? व्हॉट डज इट मीन्स? पुष्कर, प्रियंका, डोंट नो. आय थिंक इतका वाजता लेट जाणार नाही.
जरी नेटवर्क इश्यू असेल येतोय आवाज तुमचा येत नाही. आन्सर म्हणतोय येतोय का? आवाज सर. आन्सर काय? आन्सर व्हॉट डज 3 मीन्स? अभ्यास केला नाही CNN चा. इट्स क्लिअर. सो ज्यावेळेस RGB असेल, कलरफुल इमेज असेल, तर त्यावेळेस तुम्ही 3 यूज करतात. ब्लॅक अँड व्हाईट असेल तर इट विल बी 1 असेल किंवा काहीच नसतं, 2च असते दिलेले डायमेन्शन. लक्षात असते. ठीक आहे. सील रन केली. इट्स RGB इमेज. कलरफुल असेल इमेज, कलर्स असतील यामध्ये, ब्लॅक अँड व्हाईट नाही, ग्रे स्केलवाली नाही इमेज. ओके. सो नाव इमेज मी शो करतो इथं. इट्स रनिंग. आवाज ब्रेक होतोय. माझा की तुमचा? व्हॉट अपडी पुष्कर? हा सर आवाज ब्रेक होता. I think it's okay from my side. The network is clearly strong. Do you please check from your end? कारण मी वायफाय वरनं कनेक्ट केलेलं आहे. और else do one thing, लेफ्ट आणि परत जॉईन हो. लेफ्ट होत आहेत का? हो सर. सर एक मिनिट. एकच मिनिट. ओके. हां. आला सगळेजण? हो सर. हो सर. सो आपण या ठिकाणी पाही तुमची ओरिजिनल इमेज होती जी तुम्हाला वरती पाहायला भेटली होती, राईट. सो त्यानंतर दुसरी इमेज आहे, म्हणजे तीच आहे. त्या इमेजला फक्त ना थोडं कलरफुल केलं तुम्हाला दिसेल. सो चेंज एक्झॅक्टली काय केलं सांगतो. OpenCV uses BGR color ordering by default, while Matplotlib uses the RGB color. So minor difference आहे. So RGB to BGR, that's it. So this function converts the image from RGB, which is nothing but the assumed format, to BGR. So the colors display correctly in the Matplotlib. Matplotlib मध्ये ना कलर ना प्रॉपरली दिसतात. यात पहा हे कसं दिसते आणि यात पहा तीच इमेज कशी दिसते प्रॉपरली. ओके. सो अशा इमेजेसचा डेटा सेट आहे. So now going for the image generator, use data for the augmentation. Then image data generator we cannot use directly. First we need to create the directory structure, train data set, test data set split करावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. सो तुमची मेन डिरेक्टरी असेल बेस्ट डिरेक्टरी, त्यानंतर इट्स नॉट बेस्ट, इट बेस्ट डिरेक्टरी, त्यानंतर 2 मेन डिरेक्टरी असतील, ट्रेन डिरेक्टरी, टेस्ट डिरेक्टरी, आणि त्यामध्ये तुमचे क्लास वाईज इमेजेस असतील, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 1, क्लास 1, क्लास 3. क्लिअर झाले स्ट्रक्चर? येस सर. नेक्स्ट. सो पहा, डिफायनिंग द डिरेक्टरी सिस्टम जनरेटर. ओके. हा त्यासाठीचा कोड आहे. त्यामध्ये सोर्स डिरेक्टरी आणि सिंक डिरेक्टरी जनरेट करत आहोत किंवा आपण बनवत आहोत. सो लेट्स सी स्टेप बाय स्टेप. सॉरी. ओके. सो पहा, यामध्ये फंक्शन किंवा याचा मेन पर्पज काय आहे. तो डेफ डिरेक्टरी सिस्टम जनरेटर, सोर्स डिरेक्टरी सिंक डिरेक्टरी. ओके. सो सोर्स डिरेक्टरी जी आहे त्यामध्ये ना तुमचा ओरिजिनल डेटा क्लासेस असतील आणि सिंक डिरेक्टरीमध्ये वेर द ऑर्गनाइज अँड ट्रेन टेस्ट डिरेक्टरीज किंवा सब डिरेक्टरीना त्यामध्ये क्रिएट केल्या जाते सिंक डिरेक्टरीमध्ये. हा ओरिजिनल डेटा यामध्ये ना तुमच्या सब डिरेक्टरी वगैरे क्रिएट केल्या जाते सिंक डिरेक्टरीमध्ये. ओके. सो विथ सब डिरेक्टरीज फॉर द ईच क्लास विल बी क्रिएटेड इन द सिंक डिरेक्टरी. देन कमिंग टू द क्लासेस, तो क्लासेसमध्ये os.list dir म्हणतोय आणि क्लासेस कुठे क्रिएट केल्या जातात मग असे मी सांगितलं आहे. ट्रेन डिरेक्टरी आणि टेस्ट डिरेक्टच्या मध्ये क्लासेस क्रिएट केले जातात, लाईक क्लास 1, क्लास 2, क्लास 3. ओके. सो हा ट्रेन क्लासेसचा पाथ आहे, हा टेस्ट क्लासेसचा पाथ आहे. ओके. सो युझिंग os.path join train path, class, then class in a classes. Same for the test classes path you can see. आणि यानंतर प्रिंट होईल वर्किंग ऑन द ट्रेनिंग डिरेक्टरीज. जर हे सक्सेसफुली रन होत असेल तर त्यावेळेस मॅसेज प्रिंट होईल की यस वर्किंग ऑन द ट्रेनिंग डिरेक्टरीज. अदरवाईज ट्रायमध्ये जात असेल तर लिस्ट मॅप OS मेक DIRS ट्रेन क्लासेस पाथ. एक्सेप्शन काय असेल तर एक्सेप्शन ॲज ई डेट इज ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर मॅसेज येईल की डिरेक्टरी ऑलरेडी एक्झिस्टेड आहेत. परत प्रिंटला जाईन वर्क ऑन द टेस्ट डिरेक्टरीज इन
परत हेच लूप एक्झिस्ट होईल किंवा चालू होईल. लिस्ट मॅप ऑफ OS डॉट मेक DRS जर ट्रेन होतं तसंच ते टेस्टसाठी. परत एक्सेप्शन इथला कोड रिपीट इथं आला आणि स्टार आहे ते 114 वेळेस प्रिंट करेल. यू कॅन प्रिंट एनी मॅसेज. आय एम ॲडिंग दिस स्टार. ओके, सो याला रन केलं तर मग आउटपुट हे सक्सेसफुली सेल रन होऊन जाईल. ओके, रिझल्ट एरर वगैरे काही येत नसेल तर हे बरोबर डिरेक्टरी स्ट्रक्चर वगैरे क्रिएट झाली याचा अर्थ होतो आणि ते तुम्हाला डिरेक्टरी पाहायला मिळतात जसं मी स्ट्रक्चर सांगितलं तसं. देन कमिंग टू द इमेज फोल्डर. ओके, मी इमेज फोल्डरकडे येतो. सो OS डॉट पाथ जॉईन एक्स्ट्रॅक्शन पॉईंट आणि इमेजेस. सो ट्रेन पाथ, टेस्ट पाथ, कोमा क्लासेस. डिरेक्टरी सिस्टम जनरेटर जे वरचं आहे मी ते यूज करतो आहे. सोर्स डिरेक्टरी, इमेज फोल्डर, सीन डिरेक्टरीमध्ये प्रोसेस डेटा पाथ या गोष्टी असतील. सो आउटपुट याचं असेल वर्किंग ऑन द ट्रेनिंग डिरेक्टरी, वर्किंग ऑन द टेस्ट डिरेक्टरी आणि सगळं जर व्यवस्थित असेल तर आउटपुट मिळेल सक्सेसफुल. ओके, देन नेक्स्ट आता तुम्हाला इमेजेस चेक करायच्यात कुणाच्या किती इमेजेस आहेत डिरेक्टरीमध्ये. सो यू कॅन यूज दिस कोड. सोर्स डिरेक्टरी इज इक्वल्स टू इमेज फोल्डर फॉर क्लास इन सॉर्टेड क्लासेस. प्रिंट टोटल इमेजेस इन कोणत्या क्लासमध्ये किती इमेजेस आहेत ते. यू कॅन सी प्रत्येक क्लास आणि त्याचे इमेजेस काउंट आय मीन. द नेक्स्ट फाईल मूव्ह आता करायचं तुम्हाला. ओके, आता हे सगळं झालं वरचं लाईक काउंट वगैरे चेक केलं. आता फाईल तुम्हाला मूव्ह करायची गरज आहे. सो यू आर मुव्हिंग फाईल लाईक फ्रॉम सोर्स टू सिंक एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, सो पहा यामध्ये क्लासेस आहेत. त्यानंतर मी टेस्ट साईज पास करतो आहे जी की 0.2 आहे. ओके, नेक्स्ट 0.2 नंतर रँडम स्टेट मी पास करतो आहे 64. ऑलरेडी पीपल नो की रँडम स्टेट काय, बरोबर राईट ना. ओके, सो देन फॉर्मॅट इमेजेसचा PNG आहे म्हणून मी PNG पास करतोय. देन आता पहा जे काय फंक्शन आहे त्या फंक्शनचा मेन पर्पज काय. सो इट स्प्लिट इमेजेस फ्रॉम ईच क्लास इनटू ट्रेनिंग अँड द टेस्टिंग सेट. जे काय तुम्ही तुमच्या इमेजेस आहेत ना ते ट्रेनिंग आणि टेस्टिंगमध्ये स्प्लिट करतोय. स्प्लिटिंग द डेटा आय कॅन से. ओके, सेकंड move the images into the corresponding train and the test directory within the sync directory. सोर्स पासून सिंक मध्ये इमेजेस मूव्ह करायचं काम करेल हे. पहा इनपुट. आता इनपुटमध्ये तुम्ही सोर्स डिरेक्टरी वगैरे पाहायला मिळेल तुम्हाला जी की तुम्ही ॲज अ इनपुट असेल. सो इट पाथ द सोर्स फोल्डर कंटेनिंग द क्लास सब डिरेक्टरीज विथ द इमेज फाईल्स. यामध्ये सब डिरेक्टरी असतील विथ इमेज फाईल्स असतील. ओके, सिंक डिरेक्टरीकडे येतो मी जे तुमचं डेस्टिनेशन असेल फॉर द फोल्डर ऑफ द ट्रेन अँड द टेस्ट. नाव क्लासेस includes the list of multiple classes name, the subdirectory names in the source directory. Then next is test size. मी सांगितले की मी 20% डेटा टेस्टिंगला घेतोय, 80% डेटा ट्रेनिंगला घेतोय. रँडम स्टेट 64 विच इज द सीड ऑफ रँडम शफलिंग. ओके, सो बाय डिफॉल्ट मी इथं 64 पास केले. यू कॅन चूज एनी नंबर. इमेजचा फॉर्मॅट 84ला PNGला PNG इमेज फॉर्मॅट. ओके, सो पहा क्लास SRC पाथ यूज केला मी. सो फॉर क्लास येस दिस वन क्लास SRC इज इक्वल्स टू OS डॉट पाथ जॉईन सोर्स डिरेक्टरी आणि क्लास नेम हे मी यूज करतो. देन कमिंग टू द प्रिंट टोटल इमेजेस फाउंड. जी काय लेंथ असेल त्या टोटल इमेजेसची ना लेंथ तुम्हाला वगैरे फाइंड आउट करून मिळेल यानंतर. देन ऑल इमेजेस PD डॉट सिरीज ऑल इमेजेस मी यूज केले. देन ट्रेन टेस्ट स्प्लिट अगेन डेटा स्प्लिटिंगचं जे काय आपलं होतं ना क्रायटेरिया तो यूज करतो मी. ओके, आफ्टर दॅट ट्रेनचा पाथ आणि टेस्टचा पाथ देतोय. ओके, सो ट्रेन सोर्स पाथमध्ये बघा OS डॉट पाथ जॉईन क्लास SRC पाथ वरचा SRC मी घेतला. देन फाईल पाथ फॉर फाईल इन अ ट्रेन. ट्रेनिंग डेटा सिंक सोर्सपासून सिंकमध्ये मूव्ह करतोय डेटा टेस्टिंग आणि यामध्ये टेस्टिंग आणि ट्रेनच्या जे कायमध्ये आपण फोल्डर करतो. एक मेन फोल्डर असेल त्यामुळे तुमचं ट्रेन आणि टेस्ट असेल. ओके, त्यानुसार ना मी इमेजेसमध्ये स्प्लिट करतो. आता बाकीकडे कसं होतं मशीन लर्निंगमध्ये 80-20 असा रेशो होता, तसंच आपण इथं रेशो यूज करतो. पण तिथं ना आता हे जे काय मेन फोल्डर असेल सोर्समध्ये ट्रेन टेस्ट असेल. ओके, तर त्यामध्ये मी डेटा पुश करतो आहे सोर्सपासून सिंकमध्ये. 80% ट्रेनिंगला गेला, 20% टेस्टिंगला आला. सेम थिंग हॅपन फॉर अदर्स ऑल्सो. बट लक्षात ठेवा
जो काय डेटा आहे ना फक्त एकाच याचा डेटा जाय नाही, जे काय सगळ्या तुमच्याकडे इमेजेस आहेत, मल्टिपल इमेजेस आर देअर, मल्टिपल क्लासेस आर देअर, सो त्यामधनं त्या मल्टिपल क्लासेसमधनं डेटा जायला 80-20च्या प्रिपोर्शनमध्ये. सो सेम थिंग फॉर टेस्ट ऑल्सो. नाव सक्सेसफुल असेल तर हे सगळं प्रिंट होऊन जाईल. ओके, आणि इथे तुम्हाला रिझल्ट भेटतील की कोणत्या क्लासवरती काम चालू आहे, टोटल इमेजेस किती आहेत त्याच्या, त्यानंतर ट्रेनिंग डेटा सिंक पाथ काय आहे, इमेजेस कुठं गेल्या कशा गेल्या. ओके, टेस्टिंगचा पाथ कसा आहे, इमेजेस कुठं गेल्या. सो पाथ पहा, कोल्यामध्ये वर्क करतात. सो दॅट्स वाय कंटेंट, मेन फोल्डर डेटा, डेटाच्यामध्ये असेल प्रोसेस, त्यामध्ये टेस्ट नावाचा फोल्डर, ट्रेन नावाचा फोल्डर, त्यानंतर इमेजवाला फोल्डर और क्लासचं नेम. ओके, क्लिअर. अशा फॉर्ममध्ये सगळ्याचं पाहायला मिळेल तुम्हाला रिझल्ट. सो लिस्ट ऑफ रिझल्ट विल बी बिलो. ओके, नाव CNN मॉडेलिंग. सो आता CNN मॉडेलिंग पाहू. CNN यू ऑलरेडी पीपल नो की CNN काय आहे. ओके, सो आता डिस्कस करू की CNN मॉडेलिंग काय आहे एक्झॅक्ट आणि याचा रोल काय आहे. ओके, सो CNN मॉडेलिंगमध्ये पहा, आय एम युझिंग अ ट्रेन डेटा जनरेटर अँड द इमेज डेटा जनरेटर. सो आय एम युझिंग रिस्केलिंग 1/255. याचा एक मिनिंग पहा सांगतो. ओके, सो मेन पर्पज काय आहे पहा डेटा जनरेटरचा, और आय कॅन से द इमेज डेटा जनरेटर. सो हे ना केराच्या अंडर येते. सो इट प्रिप्रोसेस द इमेजेस लाईक नॉर्मलाइज द पिक्सल व्हॅल्यूज, याचा मेन पर्पज आहे. इट परफॉर्म द रिअल टाईम डेटा ऑगमेंटेशन. डेटा ऑगमेंटेशन ऑलरेडी पीपल नो काय करतो, सिंथेटिक डेटा जनरेट करणं, राईट. सो टू एक्सपांड द डेटा सेट विथ द व्हेरिएशन, improving the model generalization. We are training our model not only on the good data but also on the bad data. Okay, when we train our model good as well as the bad data, or the good as well as the worst data, then model can perform better in the worst situation also. So key components पहा एक explain करतो यामध्ये. So first one is rescale. Okay, so in this scale it's normalize the pixel value 0,255 to 0 and 1. एक नॉर्मलाइज रेंजमध्येच ते ना रिस्केल करून टाकेल. झूम रेंज. ओके, सो रँडमली झूम रेंज इन आउट ऑन द इमेजेस बाय अप टू द 30%पर्यंत इन आउट केलं जाईल. देन हाईट, वेट अँड द शिफ्ट रेंज. सो रँडमली शिफ्ट इमेजेस व्हर्टिकली, होरिझॉन्टली अप टू 20% ऑफ टोटल इमेज साईज. इमेजच्या टोटल साईजच्या 20% हाईट शिफ्ट केली जाऊ शकते. देन शेअर रेंज. ओके, शेअर रेंजमध्ये मी पास करतो 20%. अगेन इट्स नो अप्लाइज द रँडम शेअरिंग ट्रान्सफॉर्मेशन टू द टिल्ट ऑफ द इमेज, व्हर्टिकल अँड द होरिझॉन्टल फ्लिप. जे काही इमेज फ्लिप होणार आहे रँडमली त्यासाठी मी पास करतोय हो फ्लिप करा, इट्स इक्वल्स टू ट्रू. ओके, म्हणजे होऊन जाईल. फिल मोड. सपोज तिथे जर काही मिसिंग पिक्सल असतील इमेजमध्ये तर ते ना फिलअप करायचं काम इथं होऊन जाईल. सो आय एम युझिंग दॅट द व्हॅरिएबल विच इज द नियरेस्ट, म्हणजे त्याच्या रिलेव्हंट जे काही असतील ना नियरेस्ट पिक्सल, सो त्या बेसिसवरती किंवा त्याचा रेफरन्स घेऊन त्या फिलअप करून टाका. देन ट्रेन डेटा. सो ट्रेन डेटामध्ये पहा टार्गेट साईज मी पास करतो 256. बॅच साईज यू ऑलरेडी पीपल नो. क्लासेसला क्लासेस, क्लास मोड, कॅटेगरी काय म्हणून कॅटेगरी, आणि सीड रँडम स्टेटमध्ये आपण जसं ते पास करतो तसंच आहे ना सीड आहे. ओके, सो ट्रेन पाथ हे माहिती आहे. टार्गेट साईज तुमच्या इमेज जनरेट झाली पाहिजे ते 256x256ची. ओके, बॅच 64 विच आय ऑलरेडी मेन्शन. लास्ट ते सीड होतं हे रँडम स्टेट सारखं असेल. ओके, देन प्री प्रोसेसिंग अँड जनरेटिंग द टेस्ट डेटा. सो हेच आहेत, वरचा आहे तो ट्रेन होता, खालचा आहे तो टेस्ट आहे. क्लिअर. ट्रेन डेटा जनरेटर हा टेस्ट डेटा जनरेटर, बाकी पॅरामीटर लिहिलं सेल रन केली रिझल्ट खाली मिळते. नाव नेक्स्ट CNN. हा पण महत्त्वाचा भाग आहे पहा. सो आता बिल्डिंग स्ट्रक्चर करतो मी CNNचं, किंवा CNNचं स्ट्रक्चर मी बिल्डअप करतो आहे. सो पहा TF.Keras सिक्वेन्शियल यूज करतो आहे. त्यानंतर ते यूज केल्यानंतर नेक्स्ट ॲडिंग इनपुट लेअरमध्ये ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. देन CNN ॲड, त्यामध्ये कन्व्हेन्शनल 2D. देन आय एम पासिंग फिल्टर साईज 32 आहे, कर्नल 3चा पास केला. पॅडिंग सेम असेल. पॅडिंग, कर्नल आणि फिल्टर या कन्सेप्ट आपण भरपूर वेळेस पाहिल्यात. आय थिंक सो देअर इज नो नीड टू इटरेट अगेन अँड अगेन. एक्सप्लेन करायची गरज आहे सांगा. इनपुट शेप तर मी एक्सप्लेन म्हणजे क्लिअर होते ते बघून. पण फिल्टर हे सांगतो शॉर्टमध्ये, जास्त डीपमध्ये नेत नाही. कन्व्हेन्शनल 2Dमध्ये फिल्टर आहे 32. सो फिल्टर इज 32 इज नथिंग बट द feature detectors. Okay, filter in this case filter is equal to 32 is nothing but the feature detectors.
Okay, kernel size 3 is nothing but the kernel matrix are 3 by 3. Padding is same, is nothing but it ensures the output image has the same dimension as the input by the padding borders. Padding वगैरे आपण शिकले, त्याचा मिनिंग हा होतो padding bordersचा. So what exactly it means? It's ensuring the output of image has the same dimension. Output image जे ना सेम डायमेन्शन असले पाहिजेत जे की इनपुट इमेजचे होते. देयर शुड बी नो व्हॅरिएशन. So now coming to the second convolutional pooling layer, the value just has been changed, बाकी स्ट्रक्चर जशाच तसे. ओके, हे पूल साईज वगैरे तर बाकीच्या गोष्टी मेन्शन केल्या आहेत. त्यानंतर आहे मॅक्स पूलिंग 2Dचा आता जस्ट मी ॲड केलेला. ओके, देन थर्ड कन्व्हेन्शनल पूलिंग लेअर. त्यानंतर फ्लॅटनिंग, याला फ्लॅटनिंग करतात 2D 1D मध्ये कन्वर्ट करतात फ्लॅटनिंगमध्ये. ओके, 2D फीचर मॅप्स इन टू द 1D वेक्टर द 1 डायमेन्शनल. देन ॲडिंग ANN आर्टिफिशियल न्यूरल ॲड करतात, जे आपण मगाशी डिस्कस केलं. युनिट्स काय असतात, ॲक्टिवेशन फंक्शन आणि कर्नल इनिशियलायझर. आठवतंय आपण डिस्कस केलं होतं. युनिट इज नथिंग बट न्यूरॉन, राईट? असंच ना? येस. यूज ऑफ ॲक्टिवेशन फंक्शन इज टू ॲड द नॉन लिनियर इन कॅप्चर द कॉम्प्लेक्सिटी. हे वेट आणि बायस वगैरे असाइन करण्यासाठी यूज करतो इनिशियलायझर्स. सो कंपायलिंग द मॉडेल ॲडम यूज करतो. लॉस आहे, कॅटेगरी कॉस्ट एंट्रॉपी आणि मॅट्रिक्स माझा हा असेल. रन केलं, देन मॉडेलची समरी येतोय. सो मॉडेलचे रिझल्ट असे काहीतरी बघायला मिळतील. याचं लॉजिक मी सांगितलं होतं, पॅरम कसे येतात, राईट? सो यू कॅन यूज द लॉजिक, सेम लॉजिक हिअर. असे रिझल्ट भेटते. टोटल ट्रेनेबल पॅरामीटर आहेत 67,44,000 नाही, जास्त आहे. ओके, इट्स अराउंड लाईक मराठीमध्ये सांगितलं असेल तर किंवा इंग्लिशमध्ये सांगतो. ओके, 7,74,46,777 ट्रेनेबल पॅरामीटर. देन द ट्रेनिंग मॉडेलची ट्रेनिंग इथं स्टार्ट होते. बाकी पॅरामीटर्स तेच असतील. वर्करचा मिनिंग, इपॉकचा मिनिंग मी ऑलरेडी सांगितलं आहे. सो युजिंग द सेम कोड अगेन रन करा, रिझल्ट भेटून राहते. ओके, सो ॲट द लास्ट यू विल गेट द ॲक्युरेसी, प्रिसिजन आणि रिकॉल. ह्याची बेस्ट व्हॅल्यू तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही क्रॉस चेक करा, मॅन्युअली केलं तरी चालेल. ओके, any doubt, any question till the portion? सो हे डीप लर्निंगमध्ये इम्प्लिमेंटेशन होतं CNN आणि ANN मध्ये. ओके, Yes, sir. so that's all for today. Any questions, any doubt? If yes, please let me know. No, sir. Okay, fine then. If there are no any questions, we can stop here. And the tomorrow will be lecture for NLP. NLPचं जे काही असेल ना ते उद्याच्या लेक्चरमध्ये होऊन जाईल. राहिलेला कोडिंगवाला पार्ट, प्री प्रोसेसिंग वगैरे. ओके, सो विल स्टॉप हिअर.